विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचं एक डेफिनेशन पाहून मग एक्झाम्पल हिमोफिलियाचं पाहणार आहे. त्यामध्ये पहिली डेफिनेशन पहा, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. डेफिनेशन त्यामध्ये द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स कशाला म्हणायचं तर इनहेरिटन्स जे असतात, काय अनुवंशिक जे गुणधर्म असतील, इनहेरिटन्स कॅरेक्टर्स, ते फादरपासून त्यांच्या ग्रँडसनपर्यंत पोचतात किंवा ट्रान्सफर केले जातात. पण ते कशामार्फत ट्रान्सफर होतात किंवा कुणामार्फत तर डॉटर मार्फत. फक्त लक्षात ठेवायचं डॉटर मार्फत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही प्रत्येकाने विचार करायचा, तुमची आई आणि तुमच्या आईचे वडील असं काय झालेलं असतं, इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स म्हणजेच गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आलेले असतात. त्यावेळी त्याला काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. मग त्यामध्ये परत एकदा डेफिनेशन समजावून घ्या. द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे गुणधर्म जे असतात अनुवंशिक, ते वाहून नेले जातात कुणापासून, फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन. पण याला वाहून नेण्यासाठी कोण कारणीभूत असतं, डॉटर. म्हणजे आपलं एक्झाम्पल, आपण, आपली आई आणि आपले आईचे वडील, हे आपल्यामधले एक्झाम्पल आहे. त्यावेळी जे इनहेरिटन्स वाहून आणले जातात किंवा कॅरी केले जातात त्यावेळी त्याला काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. ही झाली डेफिनेशन. द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. एक मार्काला डिफाईन द टर्म विचारली, डिफाईन द टर्म क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, तर सांगता आली पाहिजे बोर्डाला. नेक्स्ट हिमोफिलिया हा नीटवर याच्यावर क्वेश्चन असतात. मग त्यामध्ये क्वेश्चन पुढं नंतर पाहू, पण पहिल्यांदा फर्स्ट स्टडीड जॉन कॉट्टो इन 1803. हिमोफिलियाचा पहिला जो स्टडी केलेला आहे तो कोणी केलेला आहे, जॉन कॉट्टो नावाच्या सायंटिस्टने. किती साली, 1803. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट स्टडीड बाय जॉन कॉट्टो इन 1803. 1803 मध्ये जॉन कॉट्टोनं हिमोफिलियावर स्टडी केलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, इट इज हेरिडिटरी एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड ब्लड डिसीज. हा सुद्धा कसला आहे, हेरिडिटरी आहे, अनुवंशिक. सेक्स किंवा एक्स लिंक्ड ब्लड डिसीज आहे, रिलेटेड विथ ब्लड. म्हणजे हा फर्स्ट पॉइंट, इट इज हेरिडिटरी सेक्स लिंक्ड ऑर एक्स लिंक्ड ब्लड डिसीज. सेकंड पॉइंट, ब्लड फेल्स टू क्लॉट ऑर क्लॉट स्लोली. हे असे जे पर्सन्स असतात हिमोफिलिया झालेली, त्यांच्यामध्ये काय होऊ शकतं, ब्लड फेल्स टू क्लॉट म्हणजे एखादी जर जखम झाली, कापलं, तर त्यांच्यामध्ये त्या रक्ताची गुठळी सहज होऊ शकत नाही, किंवा झाली तर किती वेळात होते, अगदी स्लो, म्हणजे उशीर लागतो ते क्लॉट व्हायला. ब्लड कापलेलं असल्यानंतर जखम, तिथं वाहणारं रक्त हे क्लॉट होण्यासाठी वेळ जास्त लागतो. म्हणजे सेकंड पॉइंट, ब्लड फेल्स टू क्लॉट ऑर क्लॉट स्लोली. थर्ड पॉइंट, पर्सन कॅरीज रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया, दॅट इज डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर. मग हे जे पर्सन असतात कॅरीज काय करतात, रेसेसिव्ह जीन. जसं मागाशी कलर ब्लाइंड मध्ये रेसेसिव्ह जीन, तसे त्यांच्यामध्ये सुद्धा हिमोफिलिया कॅरी करण्याचं काम हे जे पर्सन असतात त्यामध्ये कोणते जीन असतात, रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया. दॅट इज डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर. ह्यांच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर जो असतो म्हणजेच डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के जर कमी असेल, अभाव असेल, तर क्लॉटिंग होऊ शकत नाही. हा थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट, मायनर इंजुरीज कॉजेस कंटिन्युअस ब्लिडिंग, सो इट इज कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. MCQला हमखास येणारा क्वेश्चन बोर्डासाठी. म्हणजेच मायनर इंजुरी, साधी जरी जखम झाली, साधं जरी बारीक कापलं तरी काय होतं, कंटिन्युअस ब्लिडिंग होतं, म्हणजे रक्त भरभर वाहून जातं. म्हणून ह्याला काय म्हणतात, ब्लिडर्स डिसीज. फोर्थ पॉइंट, मायनर इंजुरीज कॉजेस कंटिन्युअस ब्लिडिंग, सो इट इज कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट, द जीन्स फॉर नॉर्मल क्लॉटिंग दॅट इज डॉमिनंट. मगाच्या सारखं म्हणजे आपण कलर ब्लाइंडनेसमध्ये जे बघितलंय तसंच
नॉर्मल क्लॉटिंग याचे जीन असतात ते डॉमिनंट आणि हिमोफिलिया यांचे जीन असतात ते रेसेसिव्ह आर लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम बट देअर अलील्स आर अब्सेंट इन वाय क्रोमोझोम. जसं कलर ब्लाइंडनेस मध्ये सांगायचं आहे तेच इथं सांगायचं आहे. म्हणजेच द जीन्स फॉर नॉर्मल क्लॉटिंग शब्द फक्त बदलायचे. दॅट इज डॉमिनंट. नॉर्मल क्लॉटिंगचे जीन्स डॉमिनंट असतात अँड हिमोफिलिया दॅट इज रेसेसिव्ह आणि हिमोफिलियाचे जीन्स कसे असतात रेसेसिव्ह. आर लोकेटेड ऑन ते सगळे जे लोकेट होतात ते कुठं लोकेट होतात नॉन होमोलोगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम फक्त एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर. बट देअर अलील्स आर अब्सेंट इन वाय क्रोमोझोम पण त्यांचे जे अलील्स असतात ते कुठं अब्सेंट असणार आहेत वाय क्रोमोझोमवर. त्यासाठी आपण बघा म्हणताना एक्स बरोबरच त्यांना घेतो मगाशी म्हणजे ह्यामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर किंवा कलर ब्लाइंडनेसचं जर एक्झाम्पल आपण बघितले त्याच्याबरोबर एक्स बरोबर एक्स सी म्हणजेच असे येतं आणि जर मेल असेल तर एक्स सी वाय मग ते डॉमिनंट रेसेसिव्ह नंतरचा भाग आहे. मग त्यामध्ये त्यांचे जे अलील्स अल्टरनेटिव्ह फॉर्म वाय मध्ये नसतात म्हणून वाय बरोबर कधीही काही लिहायचं नाही. हे ह्या पॉइंटमध्ये पाहिलं. नेक्स्ट जीन्स फॉर नॉर्मल क्लॉटिंग is represented by capital X, capital H and genes for hemophilia is represented by capital X, small h. म्हणजेच कलर ब्लाइंडनेस मध्ये जसं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर वापरलेलं आहे तसं इथं वापरायचं आहे. मग नॉर्मल क्लॉटिंगचे जीन दाखवताना कशाने दाखवायचे कॅपिटल एक्स त्याच्याबरोबर कॅपिटल एच आणि हिमोफिलियाचे जीन्स दाखवताना कसे दाखवायचे तर कॅपिटल एक्स त्याच्याबरोबर स्मॉल एच. म्हणजे 6th पॉइंट genes for normal clotting is represented by capital X, capital H and genes for hemophilia is represented by capital X, small h. सोप्पं अगदी सोप्पं एक्झाम्पल आहे. 7th पॉइंट जीनोटाइप्स ऑफ डिफरंट इंडिव्हिज्युअल्स आर ॲज फॉलो. जसे कलर ब्लाइंडनेसचे पॉइंट तसे हे पॉइंट. मग यामध्ये जीनोटाइप्स दाखवायचे डिफरंट इंडिव्हिज्युअल्सचे. त्यासाठी टेबल तुम्ही एक्झाममध्ये ह्याही क्वेश्चन लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजेच कलर ब्लाइंडनेसचा जरी नाही आला तर ह्याच्यावर येऊ शकतो हमखास हिमोफिलियावर लॉंग क्वेश्चन बोर्डाला 4 मार्काला. नेक्स्ट त्यामध्ये टेबल बघा. सेक्स नॉर्मल क्लॉटिंग हिमोफिलिया कॅरियर हे सेक्स नंतर सेक्समध्ये मेल आणि फिमेल. मग हे जे आहेत ते काय म्हणतो आपण त्याला त्यांची असणारी म्हणजेच नॉर्मल क्लॉटिंग आणि हिमोफिलिया पर्सन कसले आहेत ते ठरवायचं आहे आणि कॅरियर. मग मेलमध्ये नॉर्मल क्लॉटिंग कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय. मेलमध्ये हिमोफिलिया कॅपिटल एक्स स्मॉल एच कॅपिटल वाय. कॅरियर मेल नसतो वाय बरोबर काय येऊ शकत नाही त्यामुळे तो नसतो. नॉर्मल क्लॉटिंग फिमेल कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच आणि हिमोफिलिया कॅपिटल एक्स स्मॉल एच कॅपिटल एक्स स्मॉल एच ही काय झाली फिमेल आणि कॅरियर फिमेल कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स स्मॉल एच. आता एक्झाम्पल पुढे पाहूया. हे झालं एक्सप्लेनेशन टेबल झाला. आता एक्झाम्पल मग त्यामध्ये पॅरेंट्स त्यामध्ये त्याला म्हणायचं फेनोटाइप्स जिनोटाइप्स गॅमिट्स आणि F1 जनरेशन. पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहिली पिढी तयार होती. मग हिमोफिलिया मेल मॅरिड ऑर क्रॉस्ड विथ कुणाबरोबर नॉर्मल क्लॉटिंग फिमेल. म्हणजेच मेल धरायचा आहे तो हिमोफिलिया आणि फिमेल जी घ्यायची आहे ती कोणती नॉर्मल क्लॉटिंगची. जिनोटाइप्स हिमोफिलिया मेलचे काय येणार आहेत कॅपिटल एक्स स्मॉल एच कॅपिटल वाय. नंतर नॉर्मल क्लॉटिंग फिमेलचे जिनोटाइप्स काय येतात कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स कॅपिटल एच. नंतर गॅमिट्स गॅमिट्समध्ये ह्याचे 2 गॅमिट्स पडतात मेलमध्ये. एक कॅपिटल एक्स स्मॉल एच हा पहिला आणि दुसरा कॅपिटल वाय. नंतर फिमेलमध्ये जर गॅमिट पाहायचे झालं तर त्यामध्ये फक्त कॉमन असल्यामुळे एकच घ्यायचा कॅपिटल एक्स कॅपिटल एच. हे झाले त्यांचे गॅमिट्स. म्हणजेच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय हे हिमोफिलिया मेल. नॉर्मल क्लॉटिंगचे कॉमन असल्यामुळे कॅपिटल एक्स कॅपिटल एच. नंतर F1 जनरेशन क्रॉसिंग करायचं. आता मग पहिला असा क्रॉस दाखवलाय. मग घेताना पहिला डॉमिनंट घ्यायचा नंतर रेसेसिव्ह घ्यायचा.
म्हणजे घेताना काय घेणार, कॅपिटल एक्स कॅपिटल एच इथून आणला, नंतर इथला कॅपिटल एक्स स्मॉल एच, हे काय झालं, कॅरियर डॉटर. फिनोटायपिकली ती कशी असते, नॉर्मल क्लॉटिंग असते. टायपिकली ती जी डॉटर आहे ती नॉर्मल क्लॉटिंग येते. का तर कॅपिटल एक्स कॅपिटल एच स्मॉल एच, म्हणजे इथं डॉमिनंट आहे, इथं रेसिसिव्ह आहे, म्हणजे कॅरियर आहे आणि फिनोटायपिकली नॉर्मल क्लॉटिंग आहे. आता दुसरा क्रॉस कसा येतोय बघा, पहिल्यांदा घ्यायचं कॅपिटल एक्स कॅपिटल एच आणि दुसरं घ्यायचं कॅपिटल वाय, म्हणजे हे काय आलं, नॉर्मल क्लॉटिंग सन. इथं जे येतं ते काय आहे, नॉर्मल क्लॉटिंग सन. हे झालं पहिले एक्झाम्पल. त्यात आपल्याला एक कॅरियर डॉटर मिळाली, दुसरं नॉर्मल क्लॉटिंग सन मिळालं F1 जनरेशनमध्ये. आता दुसरी पिढी, त्याचं एक्झाम्पल बघा दुसऱ्या पिढीचं. मग त्यामध्ये पॅरेंट्स जिनोटाइप्स गॅमेट्स. नंतर एक्झाम्पलमध्ये घेताना क्रॉस, कॅरियर फिमेल जो मागाशी F1 मध्ये आलेला आहे तो, मॅरिड ऑर क्रॉस्ड विथ कोणाबरोबर, नॉर्मल क्लॉटिंग मेल बरोबर. जिनोटाइप्स, कॅरियर फिमेलचे कॅपिटल एक्स कॅपिटल एक्स स्मॉल एच आणि नॉर्मल क्लॉटिंग मेलचे कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय. आता त्यांचे गॅमेट्स, इथं कॅरियर फिमेल आहे, वेगवेगळे दोन आहेत, त्यामुळे पहिला कॅपिटल एक्स कॅपिटल एच, दुसरा कॅपिटल एक्स स्मॉल एच. नंतर नॉर्मल क्लॉटिंग मेल आहे, ह्यात दोन वेगवेगळे, एक कॅपिटल एक्स कॅपिटल एच आणि दुसरा कॅपिटल वाय. त्यांचे आता क्रॉस बघायचं. हा पहिला क्रॉस बघा, मग इथून घ्यायचे, दोन्ही सारखे आहेत, म्हणजेच कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल एच, नॉर्मल क्लॉटिंग डॉटर आली. दुसरा क्रॉस असा आहे, म्हणजेच कॅपिटल एक्स कॅपिटल एच आणि कॅपिटल वाय, नॉर्मल क्लॉटिंग सन आली. तिसरा क्रॉस असा आहे, म्हणजेच कॅपिटल एक्स कॅपिटल एच आणि कॅपिटल एक्स स्मॉल एच, काय आलं, कॅरियर डॉटर. आणि चौथा क्रॉस असा आहे, म्हणजेच कॅपिटल एक्स स्मॉल एच आणि कॅपिटल वाय, काय आलं, हिमोफिलिया सन. आता एक्झाम्पल बघायचे आलेले MCQ. मग MCQ नीटला विचारलेलेच, मी फक्त एक्झाम्पल म्हणून घेतले. मग त्यामध्ये आता फर्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिगार्ड टू हिमोफिलिया. हिमोफिलियाशी संबंधित असणार इनकरेक्ट स्टेटमेंट त्यामध्ये फक्त विचारले. नीट 2013ला आलेला क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा, फर्स्ट, इट इज अ डॉमिनंट डिसीज. सेकंड, अ सिंगल प्रोटीन इन्व्हॉल्ड इन द क्लॉटिंग ऑफ ब्लड. थर्ड, इट इज अ सेक्स लिंक्ड डिसीज. आणि फोर्थ, इट इज अ रेसेसिव्ह डिसीज. म्हणजे हिमोफिलियाशी इनकरेक्ट असणार स्टेटमेंट. मग त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट त्यामध्ये इनकरेक्ट आहे, इट इज अ डॉमिनंट डिसीज. का तर हा रेसेसिव्ह एक्स लिंक्ड डिसीज आहे, त्यामुळे हेच काय आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. बाकीची सगळी बरोबर असणारी स्टेटमेंट आहेत. हे पहिलं झालं. सेकंड MCQ, विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट अप्रोप्रिएटली डिस्क्राइब्स हिमोफिलिया. म्हणजे हिमोफिलियाशी अगदीच जवळचं काय कोणतं सेंटेन्स आहे ते फक्त सांगायचं आहे. नीट 2016ला. त्यामध्ये एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर पहिलं, दुसरं क्रोमोझोमल डिसऑर्डर, तिसरं डॉमिनंट डिसऑर्डर, नंतर चौथं रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर. रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर ही आहे, बरोबर आहे, मान्य. पण जास्त जवळचं वाक्य कुठलं आहे, एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर. का तर एक्स लिंक्ड डिसीज आहे, रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर आहे, म्हणजेच म्हणून हे जवळच अप्रोप्रिएट होणारं वाक्य आहे, एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन डिसऑर्डर. बाकीची जवळची स्टेटमेंट नाही. धन्यवाद.